हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 48 आहे. आपले 47 डेज कंप्लीट झाले आहे. त्यात आपण बरंच काही शिकलो आहे. नथ बनवायला शिकलो आहे. काल आपण कटवर्क शिकलो होतो, चंद्रकोर शिकलो आहे, सगळ्या प्रकारचे लीफ वगैरे शिकलो आहे. असं अजून काही बरंच काही आपण इथे शिकलेलो आहे. आज पण इथे नवीन असं काहीतरी शिकणार आहोत. तर इथे बघा, तुम्हाला आता दिसत असेल की काहीतरी नवीन प्रकारची एक इमेज मी ड्रॉ केलेली आहे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगते, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, ज्यांना आपले व्हिडिओ आवडत असेल, तर त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांना पण आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपल्या फ्री आरीवर्कचा फायदा होईल आणि घरात बसून शिकू शकतील. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे बघा, तुम्हाला हार्टचा शेप दिसत असेल, तर आता त्याच्यावरून तुम्हाला काही वाटत असेल की आज इथे बाबा काय शिकायचं आहे नवीन. तर इथे आपण आज कटवर्क बघणार आहोत. तर इथे मी हार्टचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर आपली ही जरीने आपण याला, आता काल जशी आपण नेट फिक्सिंगला आउटलाईन केली होती तशी सेम आपण याला करणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आता इथे जरी घेणार आहोत. त्याला आपलं लास्टला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा, आता मी जरी थ्रेडला एंड नॉट दिलेली नाही आहे. हा थ्रेड तसाच आहे. हे बघा, आता मी तसाच हा 2 बोटांमध्ये नेहमी सांगते तसं पकडून घेणार आहे. आता इथे बघा, मी एंड नॉट दिली नाही, तर आता ते पॅक कसं करायचं. तर आता इथे मी काय करणार आहे, पहिले थोडं जो आपला मिड पॉईंट आहे त्याच्या थोडंसं पुढे जाऊन चेन स्टिच घेणार आहे. थोडंसं, एकदम जास्त नाही. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता इथे मागणं परत मी स्ट्रेट पुढे जाणार आहे, जेणेकरून आपला इथे थ्रेड हा लॉक होऊन जातो. आपल्याला एंड नॉट द्यायची गरज पडत नाही. आता इथे मी जो शेप ड्रॉ करून घेतलेला आहे तिथे पूर्ण चेन स्टिचची बॉर्डर देऊन टाकणार आहे. तुम्ही कोणताही शेप घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, आपली चेन स्टिच करायची आहे. बरोबर लाईनवर चेन स्टिच करायची आहे. कॉर्नर व्यवस्थित घ्यायचा इथे.
हे बघा, आता इथे आपलं बरोबर पॉईंटपर्यंत आपलं कंप्लीट झालं आहे. आता इथे आपण काय करणार, ही चेन स्टिच तर कंप्लीट झाली आहे आपली. आता काल जसं केलं होतं नेट फिक्सिंगला की तर इथे आपण तसंच आता ह्या चेन स्टिचवर झिगझॅग चेन स्टिच घेणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण पॅक झालं पाहिजे. कारण की इथे आपल्याला आता कटवर्क करायचं आहे. कटवर्क करण्यासाठी आपल्याला हे पूर्ण साईडची बॉर्डर ही पूर्ण पॅक व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण कटवर्क करताना एक्स्ट्राचा कपडा कट झाला नाही पाहिजे त्यासाठी. तर काल केल्याप्रमाणे आता मी इथूनच लगेच झिगझॅग चेन स्टिच स्टार्ट करणार आहे. बघा, अशा पद्धतीने करायचं आहे बरोबर. सावकाश पद्धतीने आणि एकदम व्यवस्थित करायचं आहे. आणि जरीचा थ्रेड हा जाड असतो आपल्या नॉर्मल निडलपेक्षा, नॉर्मल थ्रेडपेक्षा. तर त्यामुळे आपलं कटवर्कचं जे आहे ते बरोबर तिथपर्यंतच कट होऊन जातं. आता मी पुढे तुम्हाला करताना दाखवेलच. त्यामुळे बॉर्डर करताना ही नॉर्मल थ्रेडची करायची नाही, जरी थ्रेडचीच करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे झिगझॅग स्टिच करायची आहे. आपली एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये आलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे पण आपली आता झिगझॅग स्टिच ही कंप्लीट झाली आहे. आता इथे आपण हे जे मधला आपलं फॅब्रिक दिसत आहे का, तिथे आपण इथे कटवर्क करणार आहोत. तर आता आपली मी सगळ्यात पहिले इथे बघा, ही आपली अगरबत्ती असते ना, ती घेतलेली आहे आणि एक क्लॉथ घेतलेला आहे. बघा, आपला साधा कोणता पण फॅब्रिक घेऊ शकतात तुम्ही. हे बघा, आता हे सगळ्यात पहिले काय करायचं, ही जी आपण बॉर्डर केलेली आहे ना, तिथून बरोबर असं त्याच्या अलीकडनं असं स्टार्ट करायचं आहे आणि खालून मी बघा फॅब्रिकने त्याला पकडलेला आहे. हे बघा, असं साईडनी करत जायचं आहे.
हे बघा, अशा पद्धतीने सावकाशपणे करत जायचं आहे. हे बघा, आपला अशा प्रकारे हे कट वर्क कंप्लीट झालं आहे. एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर याने आपण अगरबत्तीच्या सहाय्याने हे कट वर्क कंप्लीट केलं आहे. बघा, हे जरीचा थ्रेड जाड असल्यामुळे बघा कटवर्क बरोबर तिथपर्यंतच कट झालेलं आहे, जरीच्या थ्रेडच्या पुढं गेलेलं नाही. जर का आपण इथं नॉर्मल थ्रेड यूज केला असं समजा, तर तो नॉर्मल थ्रेड हा लगेच कट होऊन जातो आणि हा जरीचा थ्रेड जाड असल्यामुळे कट होत नाही लवकर. म्हणून आपण इथे कटवर्क करताना हा जरीचा थ्रेडच यूज करायचा, दुसरा थ्रेड यूज करायचा नाही. तर मग हे बघा, किती छान आणि सोप्या पद्धतीने आपण आज कटवर्क बघितलं आहे आणि एकदम इझी वेने बघितलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेले सर्व व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे तुम्हाला अपडेट येत राहतील. आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.